हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या शरीरातलं जे वजन वाढलेलं असतं ते कमी व्हायचं नावच घेत नाही. कारण लग्नाच्या आधी आपण किती खाल्लेलं असतो, अजिबात व्यायाम नसतो, तरी देखील आपलं शरीर स्लिम आणि फिट राहतं. जसं आपल्याला एक बाळ होतं ना, तेव्हा आपल्या शरीरातला पूर्ण आकार बिघडलेला असतो. तर आजचे व्यायाम तेच आहेत. एक तर वजन कमी होतं, वाढलेल्या कमरेवरची चरबी कमी होते आणि सुटलेलं पोट देखील कमी होतं. त्यासाठी सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. सगळे व्यायाम बसून आहेत, त्यामुळे करायला सोपे आहेत. दोन्ही पायांचं अंतर इतकं असू दे. दोन्ही हात असं डोक्यावरती ठेवायचं. एकदा उजवीकडे टच करायचे आपले हात आणि एकदा डावीकडे हात टच करायचं. त्यानंतर आपल्याला समोर असं वाकायचं आहे. या एका व्यायामामुळे आपलं साईड फॅट, पोटावरची वाढलेलं फॅट आणि कमरेचा घेर पूर्णपणे कमी होतो. ही एक्सरसाइज तुम्हाला मोजून करायचं असेल तर 20-20चे 3 सेट करा किंवा 1 मिनटं जरी केला तरी काहीच हरकत नाही, कारण असर खूप मिळतो. तुम्ही जर असे रोज व्यायाम केला तर तुम्ही स्लिम, फिट आणि परफेक्ट अशी फिगर मिळवू शकता. तसेच वाढलेल्या पोटाच्या चरबीला वैतागून बरेच जण खाणं सोडतात. पण खाणं सोडल्यानं वजन कमी होईल, पण पोटाची जी हट्टी चरबी आहे ती कमी व्हायचं नाव घेत नाही. अशा एक्सरसाइज करायचा आहे जो डायरेक्ट असर पोटावरती होतो आणि तिथं साठलेली चरबी कमी होते. तसेच कमरेचं दुखणंही गायब होतं आणि तिथं साठलेली चरबी कमी होते. खास करून डिलिव्हरी झाल्यानंतर पोटावरती आणि कमरेचा घेर जास्त सुटलेला असतो. यामुळे पूर्ण शरीराचा आकार हा बिघडलेला असतो. त्याला आकार देण्यासाठी अशा एक्सरसाइज तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये ठेवल्याच पाहिजे. जसं की रोज खाणं महत्त्व आहे, काम महत्त्वाचं आहे, तसा व्यायाम देखील महत्त्व मानून रोजच्या रोज असा व्यायाम केला तर तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता. आता करते दुसरा व्यायाम. त्यासाठी मांड्यापाय घालून बसायचं. उजवा हात आहे तो डाव्या मांडीवर ठेवायचा आणि डावा हात आहे तो मागं घ्यायचा आणि असं आपल्याला वळायचं आहे. एकदा उजवीकडून वळायचं आणि एकदा डावीकडून वळायचं. मात्र आपले हात बघू शकता, एकदा उजव्या मांडीवर, एकदा डाव्या मांडीवरती असे आपले हात ठेवायचे आहेत. यामुळे काय होतं, पोटावरती आणि कमरेवरती खूप सारा पीळ तयार होतो. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते, दुखणं देखील गायब होतं आणि सोपा व्यायाम आहे. कारण अजिबात आपल्याला असं हेवी वाटत नाही किंवा थकान जाणवत नाही. असे हलके व्यायाम करून देखील आपण फिट राहू शकतो, आपलं वजन कमी करू शकतो, आपल्या शरीरातली चरबी पूर्णपणे वितळू शकतो. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे किंवा मोजून करत असाल तर 20-20चे 3 सेट करू शकता. खूप छान असर मिळतो आणि करायला सोपे असल्यामुळे तुम्ही सहज, आनंदी म्हणजे एन्जॉय करत करू शकता. आता करते तिसरा व्यायाम. त्यासाठी सेम बसायचं आहे आपल्याला. बघू शकता, दोन्ही हात समोर घ्यायचं आणि आपल्याला असं पुढं पुढं जायचं आहे. जितके हात आपले लांब जातात तितकं आपल्याला न्यायचं आणि असं पूर्णपणे वाकायचं. यामुळे काय होतं, पोटावरची चरबी कमी होते, कमरेचं दुखणंही गायब होतं, तिथं साठलेली चरबी कमी होते. खास करून डिलिव्हरीमध्ये आपलं शरीर आहे ते लूज पडलेलं असतं, ते टाईट होण्यासाठी देखील मदत होते. हा व्यायाम देखील तुम्ही 20-20चे 3 सेट किंवा 1 मिनटं देखील करू शकता. तसेच व्यायामासोबत आपण आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण व्यायाम केल्यामुळेच आपलं वजन कमी होतं असं नाही. व्यायामासोबत पौष्टिक असा आहार खायचं म्हणजे आपलं वजन कमी होण्यास मदतही होते आणि आपल्या शरीरामध्ये चरबी कधीही साठत नाही. आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. घरच्या जेवणाला महत्त्व द्यायचं, रोज असा व्यायाम करायचा म्हणजे आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. तसेच भरपूरसं पाणी प्यायचं. 8 तासांची झोप झालीच पाहिजे. फळे भाज्यांना महत्त्व द्या, म्हणजे आपलं वजन आहे ते कधीच वाढत नाही. आपण तंदुरुस्त राहू शकतो. स्लिम फिट बॉडीसहित आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळू शकते. रोज असा व्यायाम करायचं. व्यायाम हा सकाळचा असू दे, म्हणजे दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायाचं सरळ लांब सोडायचं. आपल्याला ह्या कंडिशनमध्ये बसायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात आहे ते समोर घ्या. दोन्ही हातांची अशी गाठ मारा. एकदा पायाला टच करा, एकदा गुडघ्याला टच करा आणि त्यानंतर असं पोटाला टच करा. 3 टप्पे झाले पाहिजे. यामुळे काय होतं, पूर्ण शरीरातलं जे वाढलेलं चरबी असते तिथं कमीच होते. त्याचसोबत आपल्या कमरेला स्ट्रेटपणा येतो आणि पोटावरची चरबी देखील पूर्णपणे वितळते. एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात, जसे की वजनवाढीची किंवा दुखणं वगैरे असतं. तर असे व्यायाम तुम्ही एका जागेवरती बसून जर रोजच्या रोज केला तर ते दुखणंही गायब होतं, साठलेली चरबी देखील वितळते आणि वजन देखील आरामशीर कमी होतं. प्रत्येक व्यायाम मोजून करायचं असेल तर तुम्ही 20चे 3 सेट करा किंवा घड्याळाच्या मापानं करायचं असेल तर 1 मिनिटं तुम्ही करू शकता. आता करते पुढचा व्यायाम. सेम बसायचं आहे. दोन्ही समोर पाय लांब सोडायचं, दोन्ही हात असं वर करायचं आणि असं आपलं गोल फिरून घ्यायचं.
जसं की आपल्या पायासोबत ते पूर्ण शरीराभोवत्याने गोल फिरून घ्यायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे, करायला सोपा व्यायाम आहे, प्रत्येकाला जमतो. यामुळे काय होतं, पूर्ण शरीराची चरबी वितळते, जे लूज पडलेलं शरीर आहे ते टाईट होण्यास मदतही होते. तर हा व्यायाम देखील तुम्ही 1 मिनिटं करू शकता किंवा 20-20चे 2 सेट करा, म्हणजे असंही तेवढा छान मिळतो. डिलिव्हरी झाल्यानंतर असे सोपे व्यायाम करून देखील आपलं शरीर स्लिम आणि फिट करू शकतो. फक्त मनावर घ्यायचं. काहींना असंही वाटतं की वाढलेलं वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट व्यायाम करावा लागेल किंवा स्ट्रिक्ट डाएट करावं लागेल, यामुळे आपलं वजन कमी होतं. असं काही नाही. असे सोपे व्यायाम करायचं, घरच्या जेवणाला महत्त्व द्यायचं आणि रोज असे व्यायाम करायचं, म्हणजे आपलं वजनही कमी होतं आणि शरीरातली चरबी वितळते. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी एक पाय आपल्याला सरळ लांब सोडायचा आणि दुसरा पाय असं फोल्ड करून घ्यायचं. आपल्याला ह्या पोझिशनमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हातांची अशी गाठ मारा आणि आपल्याला असं चक्की चालनासन करायचं आहे, जसं की आपण जात्यावरती कसं दळत राहतो त्याप्रमाणे. हा व्यायाम देखील आपल्याला उजवीकडून 1 मिनिटं आणि डावीकडून 1 मिनिटं असं 2 मिनिटाचा व्यायाम आहे. बसून करत असल्यामुळे एकदम सोपा व्यायाम आहे, अजिबात थकान जाणवत नाही. एका व्यायामामुळे पूर्ण शरीरावर असर होत आहे. बघू शकता पोटावरती ताण पडतो, कमरेची छान एक्सरसाइज व्हायले आणि आपल्या हिप्सवरही असर व्हायले. त्यासोबत आपल्या हातांचे दंड देखील मजबूत होतात. फुल बॉडी वर्कआउट आहे. रोज असा व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये चरबीही साठत नाही आणि वजन कधी वाढत नाही. तसेच ह्या गोष्टींची काळजी घ्यायचं, जसं की खूप ताण घ्यायचं नाही किंवा टेन्शन वगैरे. यामुळे आपली पचनक्रिया बिघडते. अन्न आहे ती एकदम व्यवस्थित चावून खाल्ला की आपल्या शरीरामध्ये ठिकठिकाणी जाऊन चरबी साठत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या मौल्यवान शरीरासाठी रोज थोडा व्यायाम झालाच पाहिजे, कारण आपलं शरीरच आहे जे आपल्या सगळ्यांना साथ देतं. आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी काय करायचं, उजवा पाय सरळ करायचा आणि डावा पाय फोल्ड करून घ्यायचा. या पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे. दोन्ही समोर हात घ्या, दोन्ही हातांची अशी गाठ मारा. एकदा समोर यायचं, एकदा पोटाला टच करायचं, पुढं जायचं आणि मागं यायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे, पण सगळ्यात जास्त असर होतो तो पोटावरती आणि कंबर जी जाड दिसते ते त्याच्यावरती, कारण तिथली चरबी एकदा कमी झाली की पूर्ण शरीराला एक वेगळाच लुक भेटतो. परफेक्ट अशी फिगर मिळते. तुम्ही कोणतेही ड्रेस घालू शकता, अजिबात चरबी दिसत नाही. खास करून डिलिव्हरीमध्ये जे वाढलेलं वजन आणि साठलेली चरबी कमी होण्यासाठी असे बसून व्यायाम जर तुम्ही रोज केला ना, तर तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता. जसं आपण लग्नाच्या आधी होतो तसं लग्न झाल्यानंतर, बाळ झाल्यानंतर सुद्धा आपलं शरीर आहे ते लग्नाच्या आधी होतं तसं राहू शकतं. फक्त व्यायामाला महत्त्व द्या. रोज असा व्यायाम करा आणि फिट राहा. डिलिव्हरी कशीही होऊ दे, नॉर्मल असो किंवा सिझरिंग, वजनही वाढलेलंच असतं, पण ते कमी करण्यासाठी अशा एक्सरसाइज एकदम बेस्ट आहेत. तर नक्की करा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.